यात विश्वनाथ बाबुराव चाकोते यांनी महादेव चाकोते आणि त्यांचा मुलगा जयशंकर चाकोते यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम 471, 468, 465, 420, 34, 506 अन्वये सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 975/2024 अन्वये गुन्हा दाखल केलेला होता, जेणे की मौजे कारंबा येथील शेतजमीन गट नंबर 112/1 ही मिळकत त्याच्या मालकीची होती आणि ती या महादेव बाबुराव चाकोते आणि त्याचा मुलगा यांनी बनावट कागदपत्र तयार करून हडप केली असं त्यांचा तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली होती। सदर प्रकरणात गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर सोलापूर येथील जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टात महादेव बाबुराव चाकोते आणि त्यांचा मुलगा जयशंकर चाकोते यांनी क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन नंबर 1283/2024चा अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केला होता। सदर प्रकरणात ही त्यांनी खोटी केस केली होती केवळ, आणि दुसरं म्हणजे ह्या प्रकरणामध्ये ही दिवाणी प्रक्रिया हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यांनी हल्लीचा गुन्हा दाखल या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करतात। ते सगळं कागदपत्र पुरावा आणि तसेच माननीय कोर्टासमोर सगळे पुरावा आणि युक्तिवाद ऐकून मेहरबान कोर्टाने महादेव बाबुराव चाकोते व जयशंकर चाकोते यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेले आहे।